ऐतिहासिक कट्टा. आजपर्यंत अनेक ठिकाणी साहित्यिक कार्यक्रमांना गेलो, पण 31 मार्च 2024 रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण येथील वाड्यात झालेला कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे, मुंबई, रायगड युवा शक्ती आयोजित ऐतिहासिक साहित्यिक कट्टा खरंच संस्मरणीय होता. शब्दात या कार्यक्रमाचे वर्णन जरा कठीणच, कारण काही गोष्टी, कार्यक्रम आणि वास्तू फक्त अनुभवायच्या असतात. ते क्षण मनाच्या पटलावर आपल्या अविस्मरणीय आठवणी कोरून गेलेले असतात. तरी मला जाणवलेला कट्टा शब्दात बांधण्याचा प्रयत्न करतोय. कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याला रायगड भूषण LB पाटील सर आणि केंद्रीय युवा शक्ती प्रमुख दीपा ठाणेकर मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सर्वांनी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या वस्तुसंग्रहालयास भेट दिली. पार्थ भगरे या युवकाने वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. सर्वांनी ऐतिहासिक वाड्याचे दर्शन घेतले आणि या पवित्र वास्तूत साहित्यिक कट्ट्याला सुरुवात झाली. केंद्रीय जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण LB पाटील सर आणि केंद्रीय युवा शक्ती प्रमुख दीपा ठाणेकर मॅडम तसेच ठाणे, मुंबई, रायगड येथून आलेल्या सर्व युवकांचे चाफ्याचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. पार्थ भगरे या युवकाने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वेड विषयावर आयोजित केलेला हा साहित्यिक कट्टा सुरू झाला. जवळपास 20 युवक युवतीने काव्य, लेख, कथाकथन, अभिवाचन, नाट्यवाचन अशा विविध साहित्यिक प्रकारांमधून वेड हा विषय प्रभावीपणे व्यक्त केला. रायगड भूषण LB पाटील सर आणि केंद्रीय युवा शक्ती प्रमुख दीपा ठाणेकर मॅडम यांनी केलेली भाषणे मार्गदर्शक होती. कट्ट्याचे औपचारिकता असणारे अनौपचारिक सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य परिषद तळाशाखा अध्यक्ष हेमंतजी बारटक्के यांनी प्रभावीपणे केले. जुईली अतितकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. जुईली अतितकर, पार्थ भगरे व इतर सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. छायाचित्रकार मानसी निगडे यांनी काढलेले फोटो आणि व्हिडिओ कार्यक्रमाला चार चांद लावून गेले. सगळ्यांचा निरोप घेताना सर्वजण एकच बोलत होते, लवकरच भेटू. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल.